Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या भरपूर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. क्वेश्चन पेपर्सच्या देखील व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ह्युमन फिगर्स कशा काढायच्या, बकेट म्हणजे बादली कशी काढायची, मग कसा काढायचा, कलरिंग त्याला कसं करायचं, एक्झामला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात, यावर्षी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, ड्रॉइंग एक्झामचे अतिशय इम्पॉर्टंट असे प्रॅक्टिस पेपर, इंटरमिजिएट एक्झामला कोणती ग्रेड मिळाल्यानंतर तुम्हाला कसे मार्क दिले जातात, नेमक्या कोणत्या बोर्डला मार्क मिळतात, SSC बोर्डला मिळतात की CBSE बोर्डला मिळतात, या सगळ्या व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड करून ठेवलेले आहेत आणि नवीन नवीन व्हिडिओज देखील मी अपलोड करत आहे. अतिशय इम्पॉर्टंट ह्या व्हिडिओ असणार आहेत. त्यातून तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आणि 100% तुम्हाला A ग्रेड मिळणार आहे. माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही स्किप न करता फास्ट स्पीड करून शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऐका, कारण तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे. खूप बारीक सारीक पद्धतीने विचार करून मी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, ती तुम्ही नक्की ऐकायची आहे. आणि व्हिडिओमधील भरपूर एक्झाम्पल सब्जेक्टचे म्हणजे ऑल सब्जेक्टचे, इंटरमिजिएट एक्झामचे, चारही सब्जेक्टचे भरपूर एक्झाम्पल्स असणारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकले आहेत आणि त्यांनी तुम्हाला खूप आयडियाज येणार आहेत आणि A ग्रेड 100% मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आत्ता आपण यावर्षी इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाममध्ये मेमरी ड्रॉइंग म्हणजेच स्मरणचित्र ह्या क्वेश्चन पेपरमध्ये नेमके कोणते क्वेश्चन येण्याची शक्यता आहे ते पाहणार आहोत. हे सगळे क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहेत. याआधी जरी काही सब्जेक्ट येऊन गेलेले असले तरी बरेचसे सब्जेक्ट जे आहेत ते रिपीट होतात, खूप इम्पॉर्टंट आहेत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर A ग्रेड हवी असेल तर माझ्या सगळ्या व्हिडिओ, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट सगळ्या व्हिडिओ तुम्ही पहा आणि नक्की ऐका, तुम्हाला खरोखर 100% A ग्रेड मिळणार आहे. आपल्या स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग इंटरमिजिएट एक्झाममध्ये फर्स्ट महत्त्वाचा सब्जेक्ट आहे ऊसाचे गुऱ्हाळ म्हणजे शुगरकेन ज्यूस स्टॉल. यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जे ड्रॉइंग आहे ते व्यवस्थित पहा. तुम्हाला ऊसाचा रस असणारा एक बोर्ड तुमच्या ड्रॉइंगमध्ये दाखवायचा आहे, स्टॉलच्या वरती लावलेला. त्याचप्रमाणे ऊसाचा रस काढण्याची जी मशीन असते आणि त्यामध्ये ऊस घातलेला दाखवायचा आहे. दोन व्यक्ती या ठिकाणी म्हणजे ह्युमन फिगर्स तुम्हाला दाखवता येतील. एक मेल आणि एक फिमेल म्हणजे जी काही बाई आहे ती रस ग्लासमध्ये भरत आहे. अशा पद्धतीने तुम्ही दाखवायचं आहे. म्हणजे तुम्ही व्यवस्थित तिथलं रसाच्या गुऱ्हाळातलं वातावरण, रस पिताना लोकांचं काय वातावरण तिथे असतं ते दाखवायचं आहे. 2-3 जणं बेंचवर बसून रस पित आहेत. खूप पाठमोऱ्या फिगर्स इथं दाखवल्या आहेत, तशा दाखवायच्या नाही. समोरून फिगर्स दाखवा. बेंच अलीकडच्या साईडला दाखवू शकता. ऊसाच्या रसाच्या पाठीमागे तुम्ही ऊसाची शेती दाखवू शकता. उन्हाळा म्हणजे समर सीझन असल्यामुळे बाहेर टेबलवरती एक माठ पाण्याने भरलेला आहे पाण्याचा आणि ऊस उभे केलेले दिसत आहेत. अशा प्रकारे संपूर्ण वातावरण निर्मिती तुम्ही करायची आहे. इंटरमिजिएट एक्झामला तुम्ही करून जाण्याचा सेकंड इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ग्रामीण जीवन किंवा ग्रामसभा असा पण सब्जेक्ट येऊ शकतो. यालाच आपण विलेज असेंब्ली असं देखील म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये विलेज असेंब्ली. यामध्ये गावातील पिंपळाच्या झाडाखाली किंवा कोणत्याही प्रकारच्या झाडाखाली, मोठ्या झाडाखाली बसून, झाडाच्या पारावर बसून, झाडाच्या साईडला जो पार बांधलेला असतो सिमेंटचा ज्याच्यावर बसता येतं गोल पारावर, अशी 3 माणसे बोलत आहेत. त्यामध्ये एक मुख्य माणूस दाखवायचा आणि त्या मुख्य माणसाचं बोलणं सगळेजण ऐकत आहेत असं दाखवायचं. ह्या ऐकणाऱ्यांमध्ये ते छोटी मुलेसुद्धा दाखवू शकता. म्हणजे एक 4-5 ह्युमन फिगर्स तुम्ही दाखवू शकता. वेगवेगळ्या हालचालींमधल्या ह्युमन फिगर्स दाखवायच्यात. ही जी ग्रामसभा किंवा ग्रामीण जीवन आहे ही गावातली महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी चाललेली आहे असं तुम्ही दाखवायचं आहे. गावामध्ये पाठीमागच्या बाजूला बघा, हे सुद्धा वातावरण निर्मितीसाठी खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला A ग्रेड केव्हा मिळते, नुसत्या फिगर्स काढल्या आणि चांगले कलर्स दिले तेव्हा A ग्रेड तुम्हाला मिळत नाही. तुम्ही बॅकग्राऊंडला काय काढता, बॅकग्राऊंड दाखवताना तुम्ही छोटी छोटी कौलारू घरी दाखवू शकता. दुरून दिसणारं एखादं टेम्पल म्हणजे मंदिर दाखवू शकता. एखादा त्या मंदिरावर झेंडा केसरी रंगाचा तुम्ही दाखवू शकता. माती खाली दाखवू शकता. मातीत लोक बसलेली आहेत आणि सगळी माणसं मगाशी सांगितल्याप्रमाणे पाठीमागून दाखवायची नाही आहेत. एखादा व्यक्ती पाठीमागून चालेल. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित वातावरण निर्मिती करायची. वातावरण निर्मितीमुळेच तुम्हाला A ग्रेड मिळणार आहे. आता
पुढचा जो थर्ड सब्जेक्ट आहे म्हणजे तिसरा सब्जेक्ट आहे आणि तुम्ही तो करून जायचा आहे. हे पहा, तुम्ही फास्ट स्पीड करून सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. फक्त स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायची आहे आणि ऐकायची आहे. जे इमेजेस ड्रॉइंगचे आहेत इंटरमिजिएटसाठी ते व्यवस्थित पहा. तुम्हाला खूप बारीक सारीक गोष्टी यातून कळणार आहेत. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा 4th सब्जेक्ट आहे वाढदिवस. मी थर्ड सब्जेक्ट सांगितला नाही, हा थर्ड सब्जेक्ट आहे वाढदिवस. वाढदिवस याचा अर्थ असा आहे बर्थडे सेलिब्रेशन. या ठिकाणी तुम्ही बर्थडेचं संपूर्ण वातावरण तयार करायचं आहे. त्यामध्ये घरामध्ये केलेलं डेकोरेशन, फॉर एक्झाम्पल फुगे म्हणजे बलून्स लावलेले आहेत, झुरमुळ्या लावल्या आहेत, केक आहे, गिफ्ट आहेत, वाढदिवसाच्या टोप्या एकमेकांनी डोक्यावर घातलेल्या आहेत आणि एखाद्या टेबलवरती केक कट करताना एखादा मुलगा दाखवता येईल. 4पेक्षा जास्त ह्युमन फिगर्स, सगळ्या फिगर्स समोरून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल, अशा पद्धतीचं आनंदी वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. आणि हे सगळं घरामध्ये चाललेलं आहे. वाढदिवस जो आहे तो घरामध्ये आहे असं दाखवायचं आहे. आता आपला पुढचा 4th सब्जेक्ट जो आहे तो आहे किल्ला बनवणे म्हणजे फोर्ट मेकिंग. हा सुद्धा सब्जेक्ट येण्याची शक्यता आहे. इथून मागे येऊन गेलेला नाही पण येऊ शकतो. ते सुद्धा तुम्ही 4पेक्षा जास्त ह्युमन फिगर्स दाखवू शकता. एखादा किल्ला बनवलेला आहे मातीने, सगळी मुलं एकमेकांना मदत करत आहेत, किल्ला बनवत आहेत. पाठीमागे एखादं कौलारू घर दाखवा, मोकळं पटांगण दाखवा, त्यावर थोडीशी हिरवळ दाखवू शकता, गवत दाखवू शकता. मी ह्या सगळ्या तुम्हाला आयडिया सांगत आहे. तुम्हाला कितीही ह्या साध्यासुध्या आयडिया वाटल्या तरी जेव्हा काढताना आपल्याला सुचत नाही, एक्झामला विषय कोणताही येऊ शकतो आणि मग ह्या सगळ्या आयडिया जर तुमच्या डोक्यात असल्या, तुम्ही एकदा जरी ऐकल्या पाहिल्या तरी तुम्हाला एक्झामच्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग काढायला सुचणार आहे, समजणार आहे. त्यामुळे तुम्ही हे शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पहासुद्धा ड्रॉइंग सगळे आणि ऐकासुद्धा सगळी इन्फॉर्मेशन महत्त्वाची. तुम्ही दूरवर लांबून डोंगर दाखवू शकता. जो फोर्ट आहे, किल्ला आहे, त्याच्या पाठीमागे, मुलांच्या पाठीमागे एखादं मोठं झाड, कशाचंही झाड, पिंपळाचं, कडुलिंबाचं दाखवू शकता. किल्ला बनवताना पाणी लागणार आहे. पाण्याची बादली एका टपामध्ये, माती भिजवली आहे, छोट्या छोट्या मुलांनी विटा तयार केल्या आहेत किंवा दगड आहेत त्यांच्या भोवती पडलेले, असं सगळं तुम्ही क्रिएट करू शकता आणि दाखवू शकता. पुढचा जो 5th नंबरचा सब्जेक्ट आहे 5वा, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आईस्क्रीमवाला म्हणजे आईस्क्रीम सेलर, इंग्लिशमध्ये आईस्क्रीम सेलर. हा सुद्धा तुम्ही दाखवू शकता. सायकलवर एक माणूस आईस्क्रीम विकत आहे, रंगीबेरंगी आईस्क्रीम तो विकत आहे. त्याच्या भोवताली 4-5 मुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कपडे घातलेले आहेत. कपड्यांवर खूप बारीक डिझाईन वगैरे काही काढायची नाही, पण कलरफुल्स कपडे दाखवायचे म्हणजे तुमचं ड्रॉइंग फ्रेश दिसणार आहे. मुलांनी त्यांच्या हातात कलरफुल आईस्क्रीम घेतली आहे. आईस बॉक्स जो आहे आईस्क्रीमवाल्याचा, त्याच्यावर पेप्सी कोला आईस्क्रीम या प्रकारचे तुम्ही चित्र काढू शकता आणि दाखवू शकता. आता बॅकग्राऊंडसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. फार हायलाईट करायचं नाही. मुख्य जो सब्जेक्ट आहे त्यालाच हायलाईट करायचं, तरच ए ग्रेड मिळणार आहे. पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंडला खूप हायलाईट करायचं नाही. बॅकग्राऊंड याचा अर्थ असा आहे पाठीमागे दूरवर एखादं झाड, एखादं छोटंसं घर, आकाश, पक्षी उडताना, अशा प्रकारचं वातावरण तुम्ही क्रिएट करू शकता. मेमरी ड्रॉइंगसाठी पुढचा आणि महत्त्वाचा सब्जेक्ट आहे पाणी वाचवा म्हणजे सेव्ह वॉटर. तुम्ही एखादा स्लोगन यामध्ये ॲड करू शकता. पाणी वाचवा, भविष्य वाचवा. तुम्हाला स्क्रीनवरती जे ड्रॉइंग दिसत आहे ते सगळं तुम्ही व्यवस्थित पहा. या ठिकाणी तुम्ही 2-3 स्लोगन वापरू शकता. सेव्ह वॉटर वगैरे या प्रकारचे, पाणी अडवा, पाणी जिरवा या प्रकारचे बरेच स्लोगन पाण्याविषयी आहेत. एक मुलगी पाणी साठवताना दिसत आहे. त्यानंतर एक महिला स्वच्छता करत आहे. मुले झाडांना पाणी घालत आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी घालत आहे. एक माणूस जो आहे तो टाकीचा नळ बंद करत आहे. अशा प्रकारे संपूर्ण वातावरण जे आहे ते तुम्ही क्रिएट करायचं आणि ड्रॉइंग काढायचं. बघा, मूळ जो सब्जेक्ट आहे त्याला फोकस करायचं, पण आजूबाजूच्या वातावरणातून तुमच्या टीचरला लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला सब्जेक्ट नेमका काय दिला आहे तो तुम्हाला समजला आहे. तुमच्या ड्रॉइंगवरून लक्षात येतं
फक्त कलरिंग छान करून चालत नाही, तर तो ड्रॉइंगचा सब्जेक्ट तुमच्या लक्षात आला आहे. वातावरण कसं तुम्ही क्रिएट केलं आहे, बॅकग्राऊंडला तुम्ही नेमकं काय दाखवलं आहे, याला खूप महत्त्व आहे. हे मी सतत सांगत आहे आणि त्याच्यावरच ए ग्रेड तुम्हाला मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. विषय खूप महत्त्वाचे आहेत, या वर्षीच्या पेपरला येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे ड्रॉइंग काढायचं आहे. त्यानंतर पुढचं जो सब्जेक्ट आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे, रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा. यामध्ये बहीण भावाला राखी बांधत आहे. सगळ्या कुटुंबाने नवीन नवीन कपडे घातले आहेत. 4पेक्षा जास्त ह्युमन फिगर्स दाखवा. रक्षाबंधन असं तुम्ही एका बोर्डवर लिहून वातावरण क्रिएट करू शकता. घरामध्ये उदबत्ती लावली आहे, साईडला खाली जमिनीवर रांगोळी काढली आहे, फुलांची सजावट केली आहे, समई लावली आहे, हार फुले लावलेली आहेत. प्रसन्न वातावरण तयार केलं आहे. आईच्या हातामध्ये दिवा लावलेलं ओवाळण्याचं ताट आहे. वडील आणि आई यांनीसुद्धा नवीन कपडे घातले आहेत. छोटे छोटे डिटेलिंग करायचे. आईने डोक्यात गजरा घातला आहे. असे जर वातावरण तुम्ही निर्मिती केली तर टीचरला सुद्धा लक्षात येतं की अतिशय सुंदर हे ड्रॉइंग आहे, याला ए ग्रेड द्यायला हरकत नाही. पुढचा सब्जेक्ट आहे वृक्षारोपण किंवा ट्री प्लांटेशन. हा सब्जेक्ट शक्यतो येतोच. यामध्ये सुद्धा स्लोगन दाखवायचे. पर्यावरण वाचवण्याविषयी म्हणजेच पर्यावरण संवर्धन आणि आपल्या पर्यावरणाचे संरक्षण याच्या पद्धतीचे स्लोगन तुम्ही दाखवू शकता. आता पर्यावरण संरक्षण करताना कचरा पेटीत मुलं कचरा भरत आहे, एक मुलगी झाडांना पाणी घालत आहे, एक मुलगा झाडं लावत आहे, स्वच्छता करत आहे, बोर्ड हातात घेऊन टीचर जनजागृती करत आहेत. बॅकग्राऊंडला पक्षी उडताना दिसत आहे, आकाश आहे, पाणी आहे, छोटी छोटी झाडं फुलं. अशा प्रकारे तुम्ही वातावरण क्रिएट करू शकता. ही सगळी शाळेची मुले, शाळेचे ड्रेस तुम्ही दाखवू शकता. ब्ल्यू कलर, व्हाईट कलर, तुम्हाला हवे ते कलर. आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला चांगलं काढलं तर ए ग्रेड मिळणार आहे. पहा, फक्त कलरिंगला महत्त्व नाही. तुम्हाला सब्जेक्ट चांगला समजला आहे. तुमच्या ड्रॉइंगमधून टीचरला त्याचं पूर्णपणे वातावरण, बॅकग्राऊंड या गोष्टीला खूप महत्त्व आहे. ते जर दिसलं तर ए ग्रेड तुम्हाला हमखास मिळणार आहे. आणि ए ग्रेडचा तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्ससाठी खरोखर खूप फायदा आहे. ज्यावेळेस रिझल्टच्या मार्कशीटवर तुम्हाला ए ग्रेडमुळे जेव्हा मार्क्स वाढणार आहेत, किती वाढणार आहेत, कसे वाढणार आहेत, ABC ग्रेडला किती मार्क मिळतात याची व्हिडिओ नक्की चॅनलवर जाऊन पहा. आणि मी खाली लिंक टाकते, त्याच्यातून सुद्धा तुम्ही पाहू शकता. मी प्लेलिस्ट टाकते. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही बघून काढा. आता पुढे अजून एक महत्त्वाचा हा सब्जेक्ट येतोच. एखादा नॅशनल फेस्टिवल म्हणजे राष्ट्रीय सण, स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन. यामध्ये तुम्ही शाळेमधलं वातावरण दाखवायचं. शाळेची बिल्डिंग दाखवा, फ्लॅग उभारलेला आहे, प्रिन्सिपल आहेत, पाहुणे आहेत, स्टुडंट सलामी देत आहेत. यातल्या काहीही गोष्टी तुम्ही दाखवू शकता. राष्ट्रगीत म्हणून पाठीमागच्या बाजूला झाडे, आकाश, शाळेचे वातावरण दाखवा. त्यानंतर जो फ्लॅग आहे ऑरेंज, व्हाईट, ग्रीन, अशोक चक्र ब्ल्यू कलरमध्ये कलरिंग करून दाखवा. संपूर्ण कार्यक्रम दाखवायचा प्रयत्न करा. इथे पण 4-5 ह्युमन फिगर्स काढणे गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त काढल्या तरी चालतील, पण खूप गिचमिड करायची नाही. ड्रॉइंग सुटसुटीत दिसलं पाहिजे. जो मूळ विषय आहे, जो मूळ सब्जेक्ट दिला आहे, तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातील. त्यातला एक ऑप्शन तुम्ही निवडून व्यवस्थित सब्जेक्ट निवडून तुम्हाला जे व्यवस्थित काढता येणार आहे ते काढायचं आहे. माझ्या व्हिडिओ बघा हे मी मुद्दाम सांगत आहे, कारण जेव्हा ऐन वेळेला तुम्हाला एखादा सब्जेक्ट मिळतो आणि फक्त सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट सापडणार नाहीत, नवीन नवीन विषय आहेत, त्याच्यावरूनच मी तुम्हाला ड्रॉइंग मुद्दाम दाखवलं आहे. या सगळ्या आयडिया तुम्हाला येणार आहेत. बारीक-सारीक डिटेलिंगसाठी मुद्दाम मी या व्हिडिओ तयार केलेल्या आहेत. या सगळ्या व्हिडिओ सगळ्या सब्जेक्टच्या तुम्ही पाहायच्या आहेत. आणि अशा प्रकारे ड्रॉइंगचे अतिशय महत्त्वाचे सब्जेक्ट मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. माझ्या सगळ्या व्हिडिओ नक्की पहा. मी नव्याने व्हिडिओ देखील अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. धन्यवाद.